तर इतके दिवस फरार असलेला वाल्मिक कराड शरण येण्यामागचं कारण ही त्याची संपत्ती असल्याचं बोललं जात आहे। खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे गेला आणि फरार कराडच्या संपत्तीवर टाच आणायला सुरुवात झाली आणि यानंतर फरार वाल्मिक कराडच्या गाडीचा टर्न पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात शरण होण्यासाठी वळला। बघूयात विरोधकांच्या आरोपानुसार वाल्मिक कराडची संपत्ती नेमकी कुठे कुठे आहे। वाल्मिक कराडचा जाच संपत्तीवरच टाच। घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली। मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत। वाल्मिक कराडची संपत्ती सरकार करणार जप्ती। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास। वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त होणार होती आणि याच भीतीतून वाल्मिक कराड सरेंडर झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय। आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची। साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे, त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही, परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या अटॅच झाल्या पाहिजेत। घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली। मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत। वाल्मिक कराडची संपत्ती जप्तीची परवानगी सीआयडीनं कोर्टाकडे मागितली आहे। काही दिवसात वाल्मिकची संपत्ती जप्त व्हायला सुरुवात देखील होईल, पण या वाल्मिकची संपत्ती नेमकी किती आहे? काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या पराक्रमाचा अख्खा कच्च्या चिठ्ठाच सांगितला। माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज 600 वीट भट्ट्यात, तिथं 600 वीट भट्ट्या शिरसाळ्याला 600 वीट भट्ट्यापैकी 300 वीट भट्ट्या इल्लीगल जागेवरती आहेत, म्हणजे गायरान जागेवरती आहेत। आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे। आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय। 30 कोटी 40 कोटीचे बंधारेच बांधले आपल्या जमिनीत। हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात, एवढं कुठून आलं? बीडमध्ये परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख हा देखील एक महत्वाचा इन्कम आणि यातही वाल्मिक कराडचे लागे बांधे असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। परंतु आता राख माफिया कधी टरकणार? राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत। एका गाडीला कोणाचा तरी टोल, आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना, तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता। तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे। आजार किती लोकांना झालेत, लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागतात। त्याच्यामुळं कारण हे उघडे नागडे ती राख घेऊन जातात, कितीतरी धुराळा उडतो, तरी त्याचा कधी विचार केला नाही। आणि माझी विनंती आहे, राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्या जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती। हा आमच्या जिल्ह्याकडे म्हणतोय ना, तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडे फिरवावी। इतकंच नाही तर वाळू उपसा, केमिकल ताडीची विक्रेतही वाल्मिक कराडचे निकटवर्ती असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। कोणीकडे मी माझ्याच मतदारसंघाची माहिती घेतली तर ते केमिकल ताडी का काय माझ्या मतदारसंघात विकत होती मागचे 5 वर्ष 10 वर्ष केमिकल ताडी। आता ताडीचं एक शिंदाडाचं एक तरी झाड राहिलंय का? माझ्या इथल्या हातभाट्या बंद केल्या, 2 नंबरचे धंदे बंद केले, डीजे बंद केले। बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेलाच नाहीये, म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी आर्जव म्हणतोय। आर्जव आर्थ किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा, झोळी पसरून त्यांच्या पुढे भीक मागतो की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा, नका देऊ दुसरीकडं। दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुमाची चोरी असो की गायरान जमिनी लाटणं असो, वाल्मिक कराडचा संबंध अनेकांनी अनेकदा जोडलाय। दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळ नावाचे लोक आहे, आणि आकांनी तिथं काहीतरी 50 एकर जमीन घेतली, पूर्ण बोगदाच बुजलाय। तर सवळ मिळाली तर हे कॅमेरा ते घेऊन जाते, तर
ते गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे, आमच्या जमिनीतून नेऊ नका, तरी सुद्धा बळजबरी गँग्स ऑफ वाशेपूर उभा करून इथं फिलिंग झालंय. तसे नाही, मार्केट कमिटीने गाळे बांधले, 3 वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे. हा, तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं, त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का, त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत. आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून 2.5 हेक्टर जमीन त्यांना मिळाली, रोड टच जमीन मिळाली, दवाखाना टाकायचा, वृद्धाश्रम टाकायचं, याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली, परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही. काय का, आकांना त्याचा अध्यक्ष करा, अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा, तरच तुम्हाला ये चॅरिटेबल ट्रस्ट चलाय देंगे, नहीं तो हम उलट. वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीसाठी पोलिसांनी कोर्टात परवानगी मागितली आहे. पोलीस संपत्ती जप्त करून वाल्मिकच्या मुसक्या आणखी आवळणार का हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.